आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणे आणि महाविकास आघाडीच्या रूपात लढण्याचा ठाम निर्णय कोल्हापुरात पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. निवडून येण्याची क्षमता हेच निकष ठरवून उमेदवारी दिली जाईल आणि आघाडी म्हणून मैदानात उतरणार असा निर्धार बैठकीत करण्यात आला. माजी खासदार विनायक राऊत, काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत अजिंक्यतारा कार्यालयात ही बैठक पार पडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या रूपातच लढायच्या असून राज्यातील भ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून दूर करण्यासाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार असल्याचं माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं. काही ठिकाणी आघाडीचे संयुक्त चिन्ह वापरले जाईल तर काही ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली जाईल. सर्व प्रश्न मार्गी लावून आणि घटक पक्षांमध्ये समन्वय साधून महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ, असे आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. आमदार सुनील प्रभू यांनी घटक पक्षांनी परस्पर समन्वय साधून उमेदवार ठरवावेत आणि एकजुटीने लढा द्यावा असं आवाहन केलं. तर माजी आमदार राजीव आवळे यांनी पक्षापेक्षा आघाडीला प्राधान्य देऊन कार्यकर्त्यांचा मेळावा घेणे आणि एकसंघ लढा देणे गरजेचं असल्याचं सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष के पवार, अनिल घाटगे तसेच अरुण दुधवडकर, नितीन बानुगडे पाटील, संजय पवार, राजू लाटकर, सचिन चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.